नाथ संप्रदायातील आद्य गुरु मच्छिंद्रनाथ यांच्याभोवती अनेक दंतकथा प्रचलित आहेत. यापैकी सर्वात गूढ आणि अद्भुत कथा म्हणजे सप्तशृंगी देवी, नागश्वेत झाड आणि 52 वीरांची कथा. मच्छिंद्रनाथांनी घनघोर तपश्चर्या करून सप्तशृंगी देवीची उपासना केली. अनेक वर्षाच्या साधनेनंतर देवी प्रसन्न झाली आणि तेजस्वी रूपाने प्रकट झाली. देवी म्हणाली, नाथयोगी, तुझी तपश्चर्या मला संतुष्ट झाली आहे. माग वर. मच्छिंद्रनाथांनी नम्रतेने उत्तर दिले, माते, माझ्या साधना आणि माझ्या शिष्य परंपरेचे नेहमी रक्षण व्हावे. तेव्हा देवी स्मित करून म्हणाली, हे शक्य आहे, पण यासाठी तुला जावे लागेल एका पवित्र झाडाकडे. ते आहे नागश्वेत झाड, जिथे वास करतात माझे 52 वीर. मच्छिंद्रनाथ त्या झाडाकडे गेले. ते साधं झाड दिसत होतं, पण त्याभोवती एक दिव्य वातावरण होतं. तेथे त्यांनी ध्यानधारणा सुरू केली आणि एक एक वीरांना त्यांनी प्रसन्न केले. अचानक झाड हलू लागले आणि प्रकट झाले 52 तेजस्वी वीर. काहीचे रूप अग्नीप्रमाणे प्रखर, काहीमध्ये पर्वतासारखी स्थिरता आणि काही अदृश्य पण शक्तिशाली. ते वीर म्हणाले, नाथयोगी, तुझ्या तपश्चर्येने आम्ही प्रसन्न झालो आहोत. आजपासून आम्ही तुझ्या आज्ञेत राहू आणि तुझ्या परंपरेचे रक्षण करू. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथांना सप्तशृंगी देवीच्या कृपेने नागश्वेत झाडातून 52 वीरांची प्राप्ती झाली. ही कथा फक्त दंतकथा नाही, तिच्यामागे एक खोल आध्यात्मिक सत्य दडलेले आहे. नागश्वेत झाड म्हणजे पवित्रता आणि औषधी शक्तीचे प्रतीक. 52 वीर म्हणजे मानवी अंतःकरणातील 52 ऊर्जा शक्ती आणि सप्तशृंगी देवी म्हणजे दिव्य मातृशक्ती, जी साधकाला योग्य मार्ग दाखविते. म्हणूनच मच्छिंद्रनाथांची ही कथा आपल्याला सांगते की जो साधक श्रद्धेने तप करतो, तो स्वतःतील वीरशक्ती जागृत करून अपार सामर्थ्य मिळवतो. नाथ संप्रदायातील ही कथा आजही लोकांच्या श्रद्धेत जिवंत आहे. ती आपल्याला शिकवते, खरी शक्ती बाहेर नसते, ती आपल्या आत आहे आणि जेव्हा साधक ती ओळखतो तेव्हा त्याला मिळतात त्याचे 52 वीर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.